फायनली आदित्यचं ऑपरेटिव्ह करून झालेलं आहे. काय रे चिडके कांद्या काय झालं? हा बावळ आदे नाही. हॅलो नमस्कार आणि कशात तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि आज आम्ही दोघं निघालेलो आहोत पुण्याला जाण्यासाठी. इतक्या दिवस आम्हाला किगा आईस्क्रीमचं क्रेज होतं ते सध्या कमी झालेलं आहे. आणि आता रायगड पॅलेसची भेळ आणि तिथलं व्हेज चीज सँडविच आमच्या दोघांचंही फेवरेट आहे. त्याचसोबत तिथली कॉफी हा हा. आणि आम्ही एका मेन रिझनसाठी चाललेलो आहोत. बघा आता एका हाताने घ्यायचं असं सॉस, एका हाताने खरं उठलं असं. आणि ते रिझन म्हणजे आदित्यचं एक छोटंसं ऑपरेटिव्ह आहे. त्याचं डोळ्यांचं लासिक करायचं आहे, त्याला चष्मा आहे तो घालवायचा आहे. आणि पोहोचल्यानंतरच मी गेल्या गेल्या कामाला लागले, स्वयंपाक करायला लागलेली आहे कारण खूप भूक लागलेली होती आम्हाला सगळ्यांनाच. दादू हाय म्हण माझ्या ब्लॉग मध्ये. माझी सेवा सुरू कर. आज माझा प्रश्न काय आहे, तुम्हाला गांधारीची स्टोरी माहिती आहे ना? माहिती आहे ना? धृतराष्ट्र गांधारी. आता तरी समजा एखाद्या उद्याचं जनावराला थोडा अंधार होईल, तर तुझा नॉर्मल रिस्पॉन्स काय असेल तुझा? वाव, माझ्या नवऱ्याला आता दिसत नाही, मी काय पण करू शकते. लाजच वाटत नाही. चला पुन्हा एकदा कामाला लागू. भरपूर आदित्यची चेष्टा मस्करी केलेली. लिटरली 2 दिवस त्याला मी छळलेला आहे की तुला दिसलं नाही ऑपरेशन नंतर काय. खूप त्याची मजा घेतलेली आहे. त्यानंतर स्वयंपाकाला लागलेले आहे आणि डोसाच साधा सोपं करायचं ठरवलं. पण तेवढ्यात आमच्या स्वयंपाकवाल्या ताई आल्या आणि माझ्या जीवाला थोडं तरी रिलॅक्स करता येईल आता मला असं फील व्हायला लागलेलं आहे. तेवढ्या कष्टाने डोसा बनवला आणि तू हे खातोयस. हे काय स्प्रिंग रोल आणि नूडल्स नॉन व्हेज आहे का? आणि त्याचबरोबर ऑलिम्पिक्समधली PV सिंधूची बॅडमिंटन मॅच होती, ती आम्ही सगळ्यांनी मिळून बघितली आणि छान टाइम स्पेंड केला. काय रे चिडके कांद्या काय झालं? हा बावळ आता गप ना, मी नाही थांबणार आहे. काय जमायचं ना तर उद्या तू मला सगळं चाटणार आहे आता मी. ए पुण्या नको हॅलो गुड मॉर्निंग. आणि सकाळी सकाळी आज मी माझं पार्सल खोलणार आहे कारण की याच्यात टूथब्रश आहे. तुला नाही मागवला? मागवायचं ना रे, इलेक्ट्रिक पाहिजे होतं मला. तू नको म्हणला. बरं तुला कसं वाटतंय आज तुझ्या डोळ्यांना नवीन दृष्टी मिळणार आहे? तर थोडं ऍक्च्युअली भीती वाटायला लागलं. तर माझ्याकडे हे जे पार्सल आहे ह्याच्यात परफोराचं इलेक्ट्रिक टूथब्रश आहे आणि त्याचसोबत टूथपेस्ट आणि एक माउथवॉश आलेला आहे. त्यांची ऑफर होती. 999 मध्ये ह्या 3 गोष्टी मिळू शकतात. आणि मी शार्क टँकमध्ये बघितलेलं तेव्हापासून मला इलेक्ट्रिक टूथब्रश घ्यायची खूप इच्छा होती. लावलं कधी आदे नाही. नको 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 दे मला काय मागवलं. तू नको म्हणला. हे बेबी टीथ आहे. मी बेबीचे माझा येल्लो ब्रश. आम्ही जाणार आहोत आज आदित्यचं डोळ्याचं छोटंसं एक ऑपरेशन आहे. त्याला चष्मा लागलेला आहे, त्याला तो काढायचा आहे. लागलेला आहे म्हणजे तो लहानपणीपासून त्याचा चष्मा आहे आणि फायनली 3-4 वर्ष झाले त्याचा नंबर स्टेबल आहे. त्यामुळे आता आम्ही त्याच्या डोळ्याचं लासिक करायचं ठरवलेलं आहे. अगदी 10-15 मिनिटाची छोटीशी सर्जरी आहे. त्याचा चष्मा जाणार आहे आणि मला नवीन सर्जरी तर 5-15 मिनिटं खूप झाले. बघून घे मला आदित्य दिसेल का नाही परत काय सांगत नाही. इथून पुढचा प्रवास सगळा स्पष्ट दिसणार आता. तुला कळेल तुझी बायको किती ऍक्च्युअली सुंदर येते. खूप सुंदर असा पाऊस पडतो आहे. दिसतोय का नाही फोनमध्ये मला माहित नाही, पण खूप छान क्लायमेट झालेला आहे इथं सध्या आता तरी.
आणि खूप भारी वाटतंय मला, कारण राहुरीत अजिबातच पाऊस नाही, त्यामुळे आम्ही वैतागलेलो लिटरली. गरम 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 कंटिन्युअस, आणि कधीतरी आला तरी आधीमध्ये पाऊस झालेला. आणि ते पुण्यातला पाऊस बघून पुण्यातले लोक बोर झाले असतील, पण मला छान वाटतंय आज इथला मस्त असा पाऊस बघून. सो चलो आता आवरूयात आपण, ऑलरेडी लेट होऊ नयेत आपण. पावसामुळे आपल्याला कॅब मिळणं आणि जाणं. आदित्य गाडी चालवू नाही शकणार, कारण येताना मग परत कसं येणार, त्यामुळे आम्ही कॅबनंच आलेलो आहे आणि कॅबनंच परत राहुरीलाही जाणार आहे. आणि इथे जे काय हॉस्पिटलमध्ये जायचं ते सगळं कॅबनंच करायचं आहे, त्यामुळे आम्हाला लवकर आवरून लवकर तयार होऊन लवकर जायला पाहिजे, कारण आम्ही बालेवाडीमध्ये राहतो. सिंहगडला जायचं आहे आम्हाला. सो साधारण अर्धा पाऊण तास तर लागेलच आम्हाला. आणि 1 वाजता आदित्यची सर्जरी. सो भेटूयात पुन्हा. सो सगळं आवरल्यानंतर देवपूजा केलेली आहे, थोडा वेळ मेडिटेशन केलं, कारण आम्हाला दोघांनाही खूप भीती वाटायला लागलेली. हो, छोटीशी जरी सर्जरी असली तरी सर्जरी आहे, त्यामुळे आम्हाला दोघांनाही जरा भीती वाटते. आणि फायनली निघालेलो आहोत आम्ही आत्ता सगळी तयारी करून. आता दोघांची फाटली आमची, माझ्यापेक्षा जास्त आद्याची. हो ना, बघूयात आता. फक्त 1.5 तासात आद्या तुझ्याकडे दृष्टी असेल, दृष्टी. सो कंटिन्युअस असा पाऊस पडतोय, त्यामुळे आम्ही लिटरली 2 तास आधी निघालेलो, कधी पोहोचू माहीत नाही. आणि गेल्यानंतर आम्हाला खूप वेळ वेट करावं लागलेलं. आणि तिथे बाहेर जे TV वर आतमध्ये सर्जरी चालू होते त्याचे व्हिडिओज दाखवत होते, ते बघून आम्ही दोघं इतके घाबरलेलो, म्हणजे मी सांगू शकत नाही. बापरे, ते म्हणजे नाही सांगता येते किती भीतीदायक वाटत. ह्या त्या सर्जरी नाही आहे जे आदित्य करणार आहे, पण तरी बघ बाकी डोळ्यासोबत असं काही घडते म्हटल्यावर बघून जरा भीतीच वाटत होती. आम्हाला 1ला यायचं होतं, आम्ही पोहोचलो 12ला आणि 3 वाजले तरी अजून ऑपरेशन झालेलं नाही आहे किंवा काहीच सांगितलेलं नाही की कधी होईल काय. त्यामुळे अतिशय बोर पण झालं आहे आणि भूक पण लागली, त्यामुळे आता येऊन पोचलोय आम्ही. समोरच मॅगडी आहे तिथे, आणि काहीतरी पेट पूजा करतो. मग बघूयात बाकी काय कधी होतंय. आद्याची नवीन दृष्टी. तर आम्हाला साधारण 1 वाजता बोलवलेलं आणि आम्ही 12 वाजता हॉस्पिटलमध्ये आलेलो. आणि इतका वेळ थांबलेलो, बापरे. लिटरली 4:15 साडेचारला आम्हाला फोन आला त्यांचा की आता सर्जरी होईल, तरी 5:15 वाजले आम्हाला पूर्ण सगळ्या गोष्टी होण्याकरता. आणि फायनली आम्ही निघालेलो आहोत आता पुणा हॉस्पिटल जे आहे आय केअर त्यांचं, तिथे जाऊन आम्ही ही सर्जरी करणार होतो. 25 वर्षाचा साथ सोडणार आहे आता लवकरच. आणि आदित्यने चष्म्याला बाय बाय बोललेला आहे, तो चाललेला आहे आता ऑपरेशनसाठी. तर फायनली आदित्यचं ऑपरेटिव्ह करून झालेलं आहे आणि आता निघालेलो आहोत आम्ही घरी. कसं वाटतंय तुला? काहीच सांगणार नाही का तुझा एक्सपिरियन्स? डेंजर आहे बाबा, म्हणजे डेंजर आहे. सेन्सेशन काही नसतात, पण असं आपल्या डोळ्याच्या नजदीक एवढं निडल वगैरे येतं ते ती भीती वाटून जाते फक्त, बाकी काही नाही. स्वतः मी जातो घरी आणि भेटूयात पुन्हा. सो सर्जरी छान पद्धतीने झाली, त्यामुळे आम्ही मंदिरात आलेलो. घराजवळच हे साईबाबांचं मंदिर आहे, दर्शन घेतलं आणि मग घरी आलेलो आहोत. आंधळा तू काय आज? धृतराष्ट्र नाही, काय होतं तो गांधारी? हा, धृतराष्ट्र आहेस तू आज. अरे कसं दिसतो मग? काय होतं? हा मला सकाळी म्हणतो हार्ट राईट साईडला असते, याला सांग लेफ्टला असतं. हा प्रणव ओके, ते टापटर येतो. आता तुला मी दिसते ना, हे किती आहे? हे पण नाही कळत का? सो इथे आद्या झोपलाय आणि आद्याला TV बघायचं नाहीये, लॅपटॉप बघायचं नाहीये, मोबाईल तर अजिबात बघायचं नाही. त्यामुळे त्याच्यासाठी मी हे एंटरटेनिंग डान्स करते असं तुम्हाला वाटत जरी असलं तरी मी ॲक्च्युली
माझी राहिलेली एक्सरसाइज करते आहे आज आणि मी ती करते आता. आता तुला कसं वाटते मी एवढं एंटरटेन करते तुला कंटिन्युअस? तुला माझा डान्स पाहून असं वाटत असेल ना काय भारी बायको आहे आपली, काय डान्सर बायको आहे. पॉज करते कसला वाईट आहे यार. हे अंडाळी कोशिंबीर हे किती आहे सांग? हे किती? इकडे एक बोट आहे ते दाखवलेलं नाही दिसलं तुला? 6 होते. बघू तुझे डोळे.